नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी संपल्यावर होते. रामायण, महाभारत तसेच पौराणिक ग्रंथामध्ये नर्मदा नदीचे महत्त्व आले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. त्यांनी सुमारे 7,000 वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिला मिळणाऱ्या 999 नद्याचीही पात्र ओलांडले नाही, तर त्यांच्याही उगमस्थानांना वळसा घालून त्यांनी ही महापरिक्रमा सुमारे 27 वर्षामध्ये पूर्ण केले. सप्त चिरंजीवापैकी अश्वत्थामा तसेच श्री मारुतीरायांचाही संचार नर्मदा किनारी असतो अशी श्रद्धा आहे. आद्य श्री शंकराचार्यांनी तर गुरुच्या शोधात गंगेकडे प्रस्थान केले होते, पण नर्मदा हीच त्यांची तपोभूमी ठरली. संन्यासी धर्मानुसार नर्मदेच्या तटाने अविरत परिभ्रमण करत असतानाच त्यांनी ओंकारेश्वर पर्वतातील जी गुहा तपश्चर्येसाठी निश्चित केली, तेथे त्यांचे गुरु आचार्य गोविंद भगवत्पाद येती हे त्यांची प्रतीक्षा करत होते. पुढे ज्यावेळी नर्मदेला पूर आला व गुहेत पाणी येऊ लागले, तेव्हा तिला शांत करण्यासाठी श्री शंकराचार्यांनी नर्मदाष्टकाची रचना केली. अमरकंटक हे तर माता पार्वतीचे आवडते स्थान असून भगवान शंकर आपल्या परिवारासह येथे वास्तव्य करतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच जेव्हा आपण नर्मदेची परिक्रमा करतो तेव्हा तिच्यासह शिव पार्वतीची परिक्रमा संपन्न होते. अशी ही पतित पावनी नर्मदा मैया सर्वथैव कल्याणकारी व मोक्षदायिनी असल्यामुळे नर्मदा नदीची साक्षात देवीच्या स्वरूपात पूजा, कन्यापूजन, आराधना, आरती व नर्मदाष्टक पठण व परिक्रमेच्या माध्यमातून उपासना केली जाते. रुद्र परिक्रमा, जलहारी परिक्रमा आणि हनुमान परिक्रमा अशा 3 प्रकारे नर्मदेची परिक्रमा केली जात असली तरी बहुतांशी लोक रुद्र परिक्रमाच करतात. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून आषाढ शुक्ल दशमी दरम्यान परिक्रमा केली जाते. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मासात परिक्रमा करता येत नाही. जो साधक श्रद्धे व निष्ठेने परिक्रमा करतो त्याला त्याच्या योग्यतेनुसार प्रचिती येत असते. विशेष करून परिक्रमेत मैया आपली मुलाप्रमाणे पालन करते, काळजी घेते अशा प्रकारचा अनुभव भौतिक साधकांना येतो. परिक्रमेत कधीकधी आपत्प्रसंग येतात, कधी मार्ग चुकतो. अशावेळी नर्मदे हर असा जप करतानाच कोणत्या ना कोणत्या रूपाने ती धावून येते अशी धारणा आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे लौकिक तथा पारलौकिक जीवन जगण्याची कला शिकण्याचे पारमार्थिक विद्यापीठच म्हणता येईल. ज्याप्रमाणे गंगेच्या सानिध्यात गेल्यानंतर मनामधील पापपुण्याच्या संकल्पना मुळापासून नष्ट होणे अपेक्षित आहे, तसे नर्मदेच्या कुशीमध्ये आसक्ती विरहित होणे अपेक्षित आहे. असे की कितीही कंगोरे असलेल्या दगड नर्मदेच्या प्रवाहात वाहत वाहत गुळगुळीत असा नर्मदेश्वर बनून पोचला जातो, तशी परिक्रमा केल्यानंतर साधकाचे मोह, माया, लोभ हे कंगोरे बोथट होणे अपेक्षित आहे. परिक्रमेबाबत वस्तुनिष्ठ माहिती सहजपणे उपलब्ध होत नसल्यामुळे परिक्रमा खडतर आहे असा समज आहे. त्यामुळे परिक्रमेची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना संदेह होतो. परिक्रमा करावी का न करावी. तथापि परिक्रमेचा मूळ हेतू लक्षात घेऊन नर्मदा मैयाचे महात्म्य उमजले तर ह्या प्रश्नाची उकल सोपी होते. अगदी काटेकोर कागदावर रेखाटलेली परिक्रमा करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा एक ढोबळ आराखडा करून पुढील मार्गक्रम नर्मदा मैयाच्या इच्छेनुसार होऊ द्यावे. परिक्रमेचा प्रारंभ अमरकंटक, नेमावर व ओंकारेश्वर ह्यापैकी कुठूनही करता येतो, पण बहुतेक जण ओंकारेश्वरून परिक्रमा सुरू करतात, कारण ओंकारेश्वरला सांगता करणे सोपे ठरते. प्रथम क्षौर स्नानादी करून संकल्पयुक्त नर्मदा पूजन व कन्यापूजन केले जाते. नंतर परिक्रमा आरंभ करण्यापूर्वी आवश्यक ते प्रमाणपत्र घेतले जाते. जोड गणपती मंदिरातील महंत परिक्रमेसाठी प्रमाणपत्र देतात. त्यासाठी 2 फोटो व आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे. गाडीने परिक्रमा करणारा असाल तर साधारणतः 150 ते 200 किलोमीटरचे टप्पे घेणे योग्य ठरते. परिक्रमा करताना क्रमशः बाजीराव पेशव्यांची समाधी रावेरखेडी करून पुढे तेलीभट्ट्यान येथील 110 वर्षाचे सियाराम बाबा यांचा आशीर्वाद घेऊन गाडीने परिक्रमा करत असाल तर पहिल्या दिवशी तेलीभट्ट्यांना मुक्काम करता येईल. नंतर साधारण 20 किलोमीटरवर एखादा आश्रम असतोच. शालिवाहन प्रकाशक
करून शूलेपानेश्वराचे दर्शन घ्यावे. पुढे कुंभेश्वर व पोईचा येथे स्वामीनारायण मंदिर आहे. बालोद येथे अवश्य मुक्काम करता येईल. विमलेश्वरला पोहोचण्यापूर्वी हनुमान टेकरी येईल. येथील अन्नक्षेत्रामध्ये अवश्य प्रसाद घ्यावा, कारण विमलेश्वरला समुद्र पार करताना भरती ओहोटीच्या वेळापत्रकानुसार किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. नावेतून उत्तर तटानंतर गेल्यानंतर भडबूत, नारेश्वर, चांदोद, तिलकवाडा ही ठिकाणे आहेत. तिलकवाडा येथे रामदास स्वामी स्थापित हनुमंत आहे. तसेच वासुदेव कुटीर आश्रमी आहे. तेथे टेंबे स्वामीची मूर्ती आहे. येथे मुक्काम करता येईल. पुढे गरुडेश्वर लागते, जेथे टेंबे स्वामींची समाधी आहे. नंतर कुबेर भंडारी, डोंगरे महाराजांचा मठ, मांडवगडचा किल्ला आहे. नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी असलेले महेश्वर लागते. येथील नर्मदा घाट अप्रतिम आहे. सप्त मात्रका मंदिर आहे. पुढे नेमावरला चिन्मयधाम येथे मुक्काम करता येईल. नंतर बुधनी, राजपुरा व नंतर अनघोरा हे गाव लागते. तेथून ब्रह्मांड घाट, पुढे जबलपूर या सर्व ठिकाणी मुक्कामाची व भोजनाची सोय आहे. पुढे जोगी टिकरिया लागते. पुढे नर्मदा माईचे पात्र उल्लंघन होऊ शकते, त्यामुळे सावध असावे. अगदी किनाऱ्यालगतच शाळा आहे, जिथे मुक्कामाची सोय आहे. पुढे नर्मदा मैयाचे उगमस्थान अमरकंटक लागते. इथे प्रथम उत्तर तटावरील सर्व स्थानांचे दर्शन घेऊनच पलीकडे माईच्या बगियात जावे, कारण एकदा का तुम्ही दक्षिण तटावर गेलात की पुन्हा उत्तर तटावर येता येत नाही. जवळच सोनभद्र नदीचे उगमस्थान आहे. अमरकंटक येथे मृत्युंजय आश्रमात मुक्कामाची सोय होऊ शकते. दक्षिण तटावर परिक्रमा करताना आश्रम दूर अंतरावर आहेत. कारोपानी जंगलात चरकुटी आश्रम असून येथे अन्नक्षेत्र आहे. पुढे दिंडोरी, मंडला येथेही आश्रम आहेत. नरसिंहपूर नंतर एका ढाब्यावर भोजनाची व्यवस्था होऊ शकते. पुढे पिपरिया, नर्मदापूर च्या पुढे गेल्यानंतर कोकसरला गौरीशंकर महाराजांची समाधी आहे. हरदा या गावाजवळ लछोरा येथे आश्रम आहे. पुढे शिंगाजी महाराज करून ओंकारेश्वर येथे आल्यानंतर परिक्रमा संपन्न होईल. परिक्रमा आरंभ करण्यापूर्वी संकल्प करावा. नर्मदा पूजन करून माईची कढाई अर्थात शिरा हलवा असा प्रसाद दाखवून कन्या, साधू सत्पुरुषांना तसेच अतिथींना द्यावा. शक्य असेल तर यथाशक्ती भोजन प्रदान करावे. दररोज नर्मदा स्नान करावे. नंतर संध्यावंदन व नित्यपाठ करून नर्मदेचे पूजन करावे. पूजेमध्ये प्रतिकात्मकरित्या सोबत आधारासाठी घेतलेली काठी व नर्मदा जलाची कुपी ठेवतात. परिक्रमेत चालताना सदैव नर्मदे हर चा जप किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. प्रदक्षिणा कालावधीत दान घेऊ नये. तथापि श्रद्धेने कोणी भोजन देऊ इच्छित असेल तर अवश्य स्वीकार करावा. आदरातिथ्याचा स्वीकार करणे हा तीर्थयात्रेचा आद्य धर्म असतो. सदाव्रतात शिधा दिला जातो, तो घेऊन आपण अन्न शिजवू शकतो. व्यर्थ वादविवाद, परनिंदा, चहाडी करू नये. वाणीवर संयम असावा. सदैव सत्यवचने असावे. कायिक शरीराद्वारे केले जाणारे व मानसिक मनाद्वारे केले जाणारे तपाचा अंगीकार करावा. शौच, मार्जन, देवद्वेष, गुरु यांचे पूजन तसेच ब्रह्मचर्य व अहिंसा पालन यांचा अंतर्भाव कायिक तपामध्ये येतो. मौन, परनिष्ठ चिंतन व करणे, परद्वेष न करणे यांचा समावेश मानसिक तपामध्ये येतो. नर्मदेचे पात्र ओलांडू नये. तथापि नर्मदेला मिळणारी एखादी नदी जर मध्ये येत असेल तर ती एकदाच ओलांडावी. चातुर्मासात परिक्रमा करू नये. केस कापू नये. तसेच अगदी आवश्यक असेल तरच नखे कापावीत. नर्मदा स्नान करताना साबणाचा प्रयोग टाळावा. परिक्रमा संपन्न झाल्यानंतर मुंडनादी कार्य करून विधिवत स्नान करावे. भगवान शंकराची आवश्यकपूर्वक पूजा करावी. तसेच पुनश्च उत्साहपूर्वक व आपल्या सामर्थ्यानुसार नर्मदा मैयाची कढाई व कन्यापूजन करावे. कन्या, ब्राह्मण, साधू व अतिथी यांना यथाशक्ती भोजन देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा व संकल्पपूर्ती करावी. नर्मदा पश्चिमेकडे वाहत असताना रामपुरा ते तिलकवाडा ह्या दरम्यान ती उत्तर वाहिनी होते. नंतर पुनश्च ती पश्चिमेकडे व्हावं लागते. जो कोणी चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदेची परिक्रमा करतो त्यास संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, असा उल्लेख पुराण ग्रंथामध्ये आलेला आहे. त्यामुळे ज्यांना संपूर्ण परिक्रमा सर्वथा आवश्यक आहे असे भाविक उत्तर वाहिनी नर्मदा परिदक्षिणा करतात. नद्यांना लोकमाता ही संज्ञा आहे. नदीचे नाव कोणतेही असले तरी ग्रामावशी तिला गंगाच म्हणतात. पूर्वीच्या काळी जेव्हा पायी यात्रा केली जाई तेव्हा आयुष्यात एकदा तरी गंगा स्नान घडावे अशी मनीषा असे. पूर्व आयुष्यात किंवा उत्तर आयुष्यात गंगा स्नान करून आलेली व्यक्ती आपल्या नजीकच्या नदीलाच गंगा मानून भजत असे.
त्यामुळे एखाद्याची नदीवर प्रेम आहे, श्रद्धा आहे, कशावरून लक्षात घ्यायची तर गंगा तसेच नर्मदा यांना तो मैया म्हणून पुकारतोस. पण त्यांच्या गावातील नदी पाहताच मी हर हर गंगे किंवा नर्मदे हर चा जयघोष करतो. किंबहुना कोणत्याही वाहणाऱ्या जलप्रवाहामध्ये त्याला गंगा, यमुना, नर्मदा दिसतात. त्याच्या गावातील नदी तो स्वच्छ ठेवतो. पर्वकाळी तिच्या काठी स्नान करतो, आरती करतो, तिचा जलप्रवाह निर्मल ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. निदान स्वतःकडून तरी कोणताही वाहता जलप्रवाह दूषित होणार नाही याची काळजी घेतो. कारण कोणताही जलप्रवाह नदीच्या ओढीने वाहत जात असतो आणि नदी सागराच्या ओढीने वाहत जात असते. म्हणूनच सागरास सरितपती अर्थात सरितांचा पती अशी संज्ञा आहे. तात्पर्य नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने आपल्या लोकमातांच्या अर्थात नद्यांचे महात्म्य लक्षात घेऊन किमान आपल्याकडून तरी नदी प्रदूषित होणार नाही असा संकल्प प्रत्येकाने केला तरी एका अर्थाने परिक्रमेचा हेतू साध्य जाईल असे झाला म्हणता येईल. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे. तरी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा गुजरात येथे नर्मदा नदी उत्तरवाहिनी होते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा रामपुरा तिलकवाडाचा 21 किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरवाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यातच ही परिक्रमा केली जाते. जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल अशी नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणात म्हटले आहे. ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते. उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदा मैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिण तट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. या 21 किलोमीटर प्रदक्षिणेची माहिती प्राध्यापक क्षितिज पाटोकले यांनी लिहिलेल्या पुस्तकात मिळते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर असे म्हणून स्वागत होते. गावातील काही लोकांना परिक्रमा वाशीसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा ताक अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तर रस्ता म्हणजे गावातून जाणारा तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे पण कसलाही त्रास न होता वाट सुरू आरामात उत्तर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमा वाशींची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू होते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमा वाशींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात या परिक्रमा वाशींची विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे 20वे मांगरोल मंडळ. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमा वाशीसाठी ताक देतात आणि पुढे सर्वात शेवटी लागतो श्री सीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजन प्रसाद घेऊन विश्राम करून वाट सुरूची दक्षिण तट परिक्रमा संपते. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरवाहिनी परिक्रमा म्हणजेच काय, उत्तरवाहिनी आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची माहिती प्राध्यापक क्षितिज पाटोकले यांच्या पुस्तकात मिळते. या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्वर येथील श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्वर येथील श्री रंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनुसया येथील दत्तप्रभूच्या आईचे स्थान, कर्नाळी कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्वर या पवित्र दत्त स्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो. नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम. परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही.
परिक्रमेला अमरकंटक, नेमावर, ओंकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नदीचे पात्र ओलांडता येत नाही, म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे. मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदाव्रतात शिदा घेऊन अन्न शिजवणे किंवा 5 घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ नर्मदेची पूजा व स्नान, संध्यावंदन व नित्यपाठ अशा परिक्रमादरम्यान सतत ओम नर्मदे हर या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते. यासाठी आवश्यक गोष्टी आहेत: पांघरण्यास रग, खाली अंतरण्यास चटई, पाण्यासाठी कडी असलेला डबा, तसेच थंडीसाठी स्वेटर किंवा जॅकेट, हातात काठी असल्यास सुविधा होते. परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू केली तर काही गावे क्रमाक्रमाने लागतात. संपूर्ण परिक्रमा सुमारे 3000 किलोमीटरची होते. पायी परिक्रमा केल्यास लागणारी गावे: ओंकारेश्वर, मोरटक्का, टोकसर, बखावा, अमलथा, बडगाव, नावा, टोडी, शाली, वाहन आश्रम, बलगाव, कठोरा, भिकारी बाबा आश्रम, राजपूर, दानोद, पलसोद, निवाली, पानसेमल, ब्राह्मणपुरी, प्रकाशा, खापर, सागबारा, डेडियापाडा, राजपिपला, गोरागाव, नवीन शूलपाणेश्वर, कटपुट मिठी तलाई. बोटीतून समुद्राने प्रवास: नर्मदा व समुद्र यांच्या संगमाचे स्थान आहे. एकमुखी दत्त, अविदा, सुवा, नेवठा, झाडेश्वर, धर्मशाला, नारेश्वर, शिनोर, चांदोद, तिलकवाडा, गरुडेश्वर, मांडवगड, चतुर्भुजराम, रेवकुंड, हिरापूर, महेश्वर, जलकुटी, मंडलेश्वर, घाटेश्वर, अर्धनारी, नटेश्वर, विमलेश्वर, खेडीघाट, पामारखेड, नर्मदेचे नाभिस्थान, छिपानेर, बाबरीघाट, आवरीघाट, वदनी, बनेरा, थाला, पतईघाट, थारपाथर, नर्मदेचा उगम, कबीर चबुतरा, रोसा, गाडा, सरई, दिंडोरी, चाबी, सहस्त्रधारा, तिलकवाडा, जबलपूरजवळ, सोमती, कोरागाव, करेली, कोंडिया, बासरखेडा, करणपूर, होशंगाबाद, मालवा, चितगाव, हरदा, मांडला, ओंकारेश्वर. परत नर्मदा जर वाहनाने परिक्रमा करताना लागणारी गावे: ओंकारेश्वर, राजाघाट, प्रकाशा, गोरागाव, भालोद, ओंकारेश्वर, कटपूर, मिठी तलाई, भडोज, मोठी, कोरल, तिलकवाडा, कोटेश्वर, गरुडेश्वर, सहस्त्रधारा, महेश्वर, मंडलेश्वर, बडवाह, नेमावर, बरेली, बर्मनघाट, जबलपूरचा गौरीघाट, अमरकंटक, होशंगाबाद व परत ओंकारेश्वर. अशा प्रकारची नर्मदा परिक्रमा ही वाहनाने करता येते. यामध्ये ही गावे लागतात. ही साधारणतः गावं मध्य प्रदेशातली आहेत. अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा याची माहिती आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.